मालेगाव शहरात फायर करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की मालेगाव शहरातील आयशा नगर पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल असल्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहणारे असून यातील आरोपी नामे मेहताब अली शौकत अली याने त्याच्यावर असलेल्या 10 ते 12 अनोळखी जमांवर मिळून भांडणाची कुरपत काढून गैरकायद्याची मंडळी जमवून दोन्ही हातात पिस्तल घेऊन फिर्यादीचे दिशेने धरून फिर्यादी जीवे मारण्याच्या उद्देशाने 2 फायरिंग केली व इतर इसमांनी त्याच्या हातात तलवारी घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली। तसेच फिर्यादीचे घरात बळजबरीने घुसून घरातील सामानाची व मोटरसायकलची तोडफोड करून त्यात फिर्यादींचा मोबाईल व रोख रक्कम 50,000 रुपये पडून गहाळ झाले म्हणून गुन्हा दाखल आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संतू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग श्री सिद्धार्थ बरवार यांनी यातील आरोपीस तात्काळ अटक करण्यासाठी 2 पोलीस पथके तात्काळ रवाना केली होती। सदर घटना घडल्यानंतर यातील मुख्य आरोपी मेहताब अली हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने पाठलाग करून शितफीने त्यास ताब्यात घेतलाय। यातील आरोपी नामे मेहताब अली शौकत राहणार इस्लामपुरा मालेगाव याच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेले 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 8 जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर आरोपीस गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 तासात घातक अग्निशस्त्रांसह ताब्यात घेतले। त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील आयशानगर, आझादनगर, छावणी पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगा, दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याच्या तपासात सदर आरोपी ते इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत असून पुढील तपास चालू आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।